नमस्कार. आज आपण कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर घडलेल्या एका अत्यंत महत्वाच्या क्षणाचा जरा खोलवर विचार करणार आहोत. हो, अगदी. आपल्या समोर आहे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला एक श्लोक. अर्जुनाच्या त्या प्रसिद्ध विषादाची सुरुवात जिथे होते तिथलाच. यात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद तर आहेच, पण आज आपलं लक्ष आहे श्रीकृष्णाच्या एका कृतीवर, एका विशिष्ट कृतीवर. बरोबर. बघूया या एका कृतीमध्ये किती अर्थ दडलेला आहे, काय शिकायला मिळतं आपल्याला. तर गीतेच्या पहिल्या अध्यायातला हा 25वा श्लोक असा येतो. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम उवाच पार्थ पश्येतान समवेतान कुरून इति 25. आता याचा सरळ मराठी अर्थ बघूया. काय आहे की श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन गेले. हो. आणि गंमत म्हणजे विशेषतः भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य यांच्या बरोबर समोर, अगदी समोर, तिथेच. आणि अर्थात तिथे जमलेल्या इतर सर्व महीक्षिताम म्हणजे राजे, पृथ्वीपती त्यांच्या समोर उभा केला. हो, महीक्षिताम, मोठे मोठे राजे, फक्त सैनिक नाहीत. आणि मग अर्जुनाला म्हणाले, हे पार्था म्हणजे अर्जुना, इथे युद्धासाठी एकत्र जमलेल्या या सगळ्या कुरुवंशीयांना तू नीट बघ. पण गंमत काय माहितीये, अर्जुनाने कृष्णाला रथ मध्ये न्यायला सांगितलं होतं खरं. हो, सांगितलं होतं. पण त्याचा उद्देश जरा वेगळा होता. म्हणजे त्याला फक्त हे पाहायचं होतं की कौरवांच्या बाजूने कोण कोण लढायला आले, कोण कोण वीर आहेत, कोणाकोणाशी आपल्याला टक्कर द्यायची आहे. एक योद्धा म्हणून शत्रूची ताकद बघायची होती त्याला. बरोबर, अगदी अगदी बरोबर. अर्जुनाची विनंती होती वीरांना पाहण्याची, शत्रूंना जोखमण्याची, सरळ मागणी होती. हो. पण श्रीकृष्णाने जे केलं ते त्या विनंतीच्या खूप पलीकडचं होतं, खूप वेगळं होतं. कसं काय? म्हणजे त्याने रथ नुसता दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा नाही केला, तर अचूकपणे, अगदी विचारपूर्वक तो अशा जागी नेला, जिथून अर्जुनाच्या नजरेसमोर थेट दोन व्यक्ती येतील, भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य. व शत्रुपक्षाचे योद्धे नव्हते ना? नाही, अर्थातच नाही. भीष्म म्हणजे त्याचे आजोबा, ज्यांच्या मांडीवर खेळला, ज्यांनी वडिलांसारखं प्रेम दिलं. आणि द्रोणाचार्य, ते तर त्याचे शस्त्रगुरु होते, ज्यांनी त्याला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं. किती आदर होता अर्जुनाच्या मनात त्यांच्याबद्दल. हो ना. तर कृष्णाने या दोघांनाच, या अत्यंत आदरणीय व्यक्तींनाच अर्जुनाच्या नजरेसमोर का आणलं, हा कळीचा मुद्दा आहे. आणि इथे सगळी गोष्ट अधिक रंजक आणि खोलवर जाते असं मला वाटतं. अगदी. म्हणजे कृष्णाने हे मुद्दाम केलं असणार, यात काही शंकाच नाही. पण काय साधायचं होतं त्याला? फक्त शत्रू दाखवण्याऐवजी या आपल्याच आदरणीय व्यक्तींना समोर आणण्यामागे काय हेतू असेल? बरोबर. आपल्या श्रोत्यांनुसार असं दिसतं की या कृतीमुळे अर्जुनाच्या मनात भावनांचा प्रचंड कल्लोळ माजला. एकदम. हो. आणि दुसरं ममत्व म्हणजे हे माझे आहेत, ही आपलेपणाची, स्नेहाची तीव्र भावना. आणि या दोन्हीमुळे काय झालं तर द्वंद्व म्हणजे आंतरिक संघर्ष. बरोबर. कॉन्फ्लिक्ट. हो. कर्तव्य काय आणि भावना काय, काय करावं आणि काय करू नये याबद्दलची ती मानसिक ओढाताण. अगदी. विचार करा, जो अर्जुन काही क्षणांपूर्वी फक्त शत्रूंना पाहून त्यांची ताकद आजमावण्याच्या तयारीत होता. हो, एक योद्धा म्हणून. त्याच्या समोर आता त्याचे प्रिय आजोबा आणि पूज्य गुरु उभे होते आणि त्याला त्यांच्यावर शस्त्र उचलायचं होतं. बरोबर. आणि म्हणूनच ही घटना म्हणजे केवळ रथाची जागा बदलणं नाहीये, हे श्रीकृष्णाने अत्यंत विचारपूर्वक टाकलेलं एक मनोवैज्ञानिक पाऊल होतं, एक सायकोलॉजिकल मूव्ह. अच्छा. त्याने अर्जुनाच्या मनात या विशिष्ट भावना, करुणा, ममत्व, द्वंद्व जागृत केल्या, मुद्दाम. पण का? म्हणजे ह्या भावना जागृत करून काय साधणार होतं युद्धाच्या तोंडावर? हो, हाच प्रश्न महत्वाचा आहे. कारण आपल्या स्त्रोतांमध्ये जे वाक्य आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, यामुळे अर्जुनाच्या मनात करुणा, ममत्व आणि द्वंद्व निर्माण व्हावे. हीच गीतेच्या पुढील शिक्षणाची खरी सुरुवात ठरते. हो. आता याचा अर्थ काय? गीतेचा उपदेश हा फक्त युद्धापुरता नाहीये. बरोबर. तो जीवनातलं आपलं कर्तव्य म्हणजे धर्म, मोह म्हणजे ममत्व आणि योग्य कृती म्हणजे कर्म याबद्दल आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती अशा तीव्र भावनिक आणि नैतिक द्विधा मनस्थितीत अडकते ना, तेव्हाच ती मूलभूत प्रश्न विचारायला लागते. जसे की मी कोण आहे, माझं खरं कर्तव्य काय आहे, या जगात योग्य काय आणि अयोग्य काय. अच्छा. म्हणजे त्या गोंधळलेल्या अवस्थेतच माणूस उत्तरांच्या शोधात लागतो. अगदी. कृष्णाने अर्जुनाला बरोबर याच अवस्थेपर्यंत आणलं,
कारण या गोंधळलेल्या व्यथित अवस्थेतच अर्जुनाचा अहंकार थोडा बाजूला होणार होता आणि तो ज्ञानासाठी मार्गदर्शनासाठी तयार होणार होता. म्हणजे ही मानसिक भूमिका तयार करणं गरजेचं होतं गीतेचं ज्ञान घेण्यासाठी. हो, त्याशिवाय गीतेचं ते गहन तत्वज्ञान स्वीकारणं अर्जुनाला शक्यच नव्हतं. ती मानसिकता हवी होती. आणि यामागचा जो मोठा विचार आहे ना, तो असा आहे की श्रीकृष्णाने अर्जुनाला फक्त शत्रू दाखवले नाही, त्याने अर्जुनाला त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या मूल्यांचा, त्याच्या नातेसंबंधांचा आरसाच दाखवला जणू. बापरे, आरसा दाखवला. हो, समोर भीष्म आणि द्रोण उभे राहिल्याने अर्जुनाला केवळ 2 योद्धे दिसले नाहीत. त्याला दिसलं त्याचं बालपण, त्याचं शिक्षण, त्याचे संस्कार, त्याचा आदर, त्याचं प्रेम. या सगळ्या गोष्टी त्या 2 व्यक्तींमध्ये जणू काही मूर्त झाल्या होत्या. म्हणजे ते केवळ व्यक्ती नव्हते, ते त्याच्या आयुष्याचे आधारस्तंभ होते. अगदी. त्यामुळे त्यांच्यावर बाण चालवणं म्हणजे केवळ शत्रूवर हल्ला करणं नव्हतं. ते म्हणजे स्वतःच्या भूतकाळावर, स्वतःच्या मूल्यांवर, स्वतःच्या जिव्हाळ्याच्या नात्यांवर घाव घालण्यासारखं होतं. खूप कठीण परिस्थिती होती ती अर्जुनासाठी. हो ना. आणि कृष्णाला अर्जुनाला युद्धाची ही वैयक्तिक किंमत, ही पर्सनल कॉस्ट दाखवून द्यायची होती. अच्छा. युद्ध म्हणजे केवळ रणनीती, शौर्य आणि विजय पराजय नसतं, तर त्यात भावनांचा, नात्यांचा आणि मूल्यांचा किती मोठा संघर्ष असतो हे त्याला जाणून द्यायचं होतं. बरोबर. क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य होतं, त्याचा धर्म होता. पण ज्यांच्या विरुद्ध लढायचंय ते त्याचे आप्त होते, प्रियजन होते. हाच तो धर्म आणि ममत्व यांच्यातला संघर्ष होता. आणि कृष्णाला तोच नेमका समोर आणायचा होता. म्हणजे कृष्णाने अर्जुनाची एक प्रकारे परीक्षाच घेतली असं म्हणायला हरकत नाही. म्हणू शकतो. हो, त्याने अर्जुनाला केवळ रणांगणातलं आव्हान नाही दाखवलं, तर त्याच्या आतलं नैतिक आणि भावनिक आव्हान दाखवलं. अगदी. शत्रू कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर देताना कृष्णाने त्याला तू कोणाविरुद्ध लढणार आहेस आणि त्याचे भावनिक परिणाम काय असतील या अधिक खोल प्रश्नाकडे नेला. बरोबर. त्यामुळे अर्जुनाची लढाई आता फक्त बाहेरच्या कौरव सैन्याशी नव्हती, नाही, तर ती त्याच्या स्वतःच्या मनात सुरू झाली होती. हो, तिथेच खरी लढाई सुरू झाली. कर्तव्याची भावना विरुद्ध जिव्हाळ्याची नाती, युद्धाची गरज विरुद्ध कदाचित अहिंसेची किंवा करुणेची भावना. आणि या आंतरिक मंथनाची सुरुवात म्हणजेच विषादयोग, नाही का? अगदी बरोबर. आणि इथेच आपल्या श्रोत्यांमध्ये जो भावार्थ किंवा तात्पर्य सांगितला आहे तो स्पष्ट होतो. काय आहे तो भावार्थ? तो हाच की कृष्णाची ही कृती म्हणजे रथ भीष्म द्रोणांसमोर उभा करण्याची कृती ही एक रणनीती होती, एक डाव होता. डाव? हो, अर्जुनाच्या मनाला ढवळून काढण्याचा, त्याच्या विचारांना चालना देण्याचा. अच्छा. अर्जुनाच्या मनात जो विषाद, जी करुणा, जे ममत्व आणि जे द्वंद्व निर्माण झालं ते अपघाताने नाही झालं. कृष्णाने ते हेतुपुरस्कर घडवून आणलं. हेतू पुरस्कार, इंटेन्शनली? हो, कारण याच भावनिक आणि मानसिक अवस्थेतून पुढे गीतेचं संपूर्ण तत्वज्ञान उलगडणार होतं. म्हणजे जर अर्जुन शांत राहिला असता तर विचार करा, जर अर्जुन कोणताही भावनिक विचार न करता केवळ एक निष्ठावान योद्धा म्हणून यंत्रासारखा लढायला तयार झाला असता तर कदाचित गीता सांगितलीच गेली नसती. हो, किंवा कदाचित त्याला कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यांसारख्या मार्गांची गरजच भासली नसती. तो आला असता, लढाला असता, संपलं. पण कृष्णाला अर्जुनाला केवळ योद्धा म्हणून नाही घडवायचं होतं, त्याला एक माणूस म्हणून, एक साधक म्हणून घडवायचं होतं. ओके. आणि त्यासाठी त्याच्या मनातल्या या ज्या गाठी आहेत, या भावना आहेत, त्यांना पृष्ठभागावर आणणं, त्यांना सामोरं जायला लावणं आवश्यक होतं. म्हणजे ही कृती एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होती. अगदी. ही जी कृती आहे रथ भीष्म आणि द्रोणाचार्यांसमोर नेऊन उभा करण्याची, ती म्हणजे अर्जुनाच्या मनातील त्या मोठ्या वैचारिक आणि भावनिक क्रांतीची पहिली ठिणगी होती. पहिली ठिणगी? हो. आणि याच ठिणगीतून पुढे गीतेच्या रूपात ज्ञानाचा एक मोठा यज्ञ प्रज्वलित झाला. खरंच एका साध्या वाटणाऱ्या कृतीमागे किती खोल विचार आणि किती मोठी योजना असू शकते. हो ना. म्हणजे थोडक्यात आपण आज जी चर्चा केली त्यावरून हे अगदी स्पष्ट होतं की भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला हा 25वा श्लोक आणि त्यात वर्णन केलेली ती घटना म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ मुद्दाम भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य यांच्यासमोर उभा करणं ही केवळ युद्धाच्या प्रसंगातली एक नोंद नाहीये. नाही, अजिबात नाही. ती एक अत्यंत महत्वाची मनोवैज्ञानिक आणि हेतुपुरस्कार केलेली कृती होती. हो, नक्कीच. आणि या कृतीचा मुख्य उद्देश होता अर्जुनाच्या मनात त्या तीव्र भावना जागृत करणं, करुणा, ममत्व आणि द्वंद्व. हो, दया, आपलेपणा आणि तो संघर्ष. हो, कर्कवी विरुद्ध भावनांचा संघर्ष.
कारण याच तीव्र भावनिक आणि मानसिक मंथनातून अर्जुन प्रश्न विचारायला लागतो. हो, तो गोंधळतो, शरण जातो. बरोबर. तो शरणागती पत्करतो आणि मग श्रीकृष्ण त्याला गीतेचा तो अमूल्य उपदेश करतात. त्यामुळे ही घटना म्हणजे केवळ युद्धाच्या सुरुवातीचं वर्णन नाही, ती मानवी मनातल्या अत्यंत गुंतागुंतीच्या भावना, नैतिक पेच प्रसंग आणि कर्तव्याच्या जाणीवेचा जो संघर्ष असतो ना, त्याची सुरुवात आहे. एका व्यक्तीच्या आंतरिक प्रवासाचं ते पहिलं पाऊल आहे असं म्हणू शकतो. अगदी बरोबर. एका मोठ्या आंतरिक प्रवासाचं पहिलं पाऊल. आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार येतो मनात, जो आपल्या स्रोतात थेट मांडलेला नाहीये, पण या प्रसंगाच्या अगदी गाभ्याशी जोडलेला आहे. काय विचार? जरा कल्पना करा, आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती असतात ज्या आपल्यासाठी अगदी भीष्म आणि द्रोणाचार्यांसारख्या आदरणीय असतात. हो, असतातच. आपले गुरु, मार्गदर्शक, वडीलधारे. हो, ज्यांच्याबद्दल आपल्या मनात खूप प्रेम, खूप आदर असतो. पण समजा परिस्थिती अशी आली की आपलं कर्तव्य, आपला धर्म आपल्याला त्यांच्या विरोधात उभं राहण्यास सांगतोय. अरे देवा, कठीण आहे हे. हो, अशा वेळी निवड कशी करायची? कर्तव्याला प्राधान्य द्यायचं की मनात खोलवर रुजलेल्या त्या स्नेहाच्या, आदराच्या नात्यांना जपायचं? मोठा पेच आहे हा. जेव्हा आपलं कर्तव्य म्हणजे आपला धर्म आणि आपले जिव्हाळ्याचे संबंध म्हणजे ममत्व एकमेकांच्या विरोधात उभे ठाकता, तेव्हा त्या आंतरिक संघर्षातून योग्य मार्ग कसा शोधायचा? हा प्रश्न अर्जुनासमोर तेव्हा उभा होता. आणि आजही तो अनेकांना वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या परिस्थितीत भेडसावत असतो, नाही का? हो, नक्कीच. यावर विचार करायला हवा. नक्कीच.